उलटून उलटून जर तुम्ही 5 थेंब कोमट पाण्यात टाकून पिले तुळशीचे आणि हे डायजेस्टचे, तर तुम्हाला हे पुढचे आजार होणार नाहीत. आता सेंद्रिय शेतीविषयी तर आम्ही रोज माहिती सांगतो आणि तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला देणार पण आहेत. काही दिवसानं तुम्हाला रासायनिक खताचं पोत फुकट धरा म्हणलं का तुम्ही लांबून पळून जाणार आहेत. नका आम्हाला म्हणून. माझ्या घरात माझ्या लेकरला कॅन्सर झालाय, ती बी एक नाही 2-3 लेकरायला, त्यावेळेस तुम्ही लांबून पळणार आहेत. खताचं पोत म्हणलं तरी फुकट म्हणत. काय झालं, हे क्लिअर झाले ना पाणी, तशी तुमची बॉडी पण क्लिअर होती. रोजची रोज खाल्लेलं विष. तुम्ही म्हणता मग तुळशी रोजच प्यायची का, तर तुळशी तुम्ही जशी माळ आपण घातल्याच्या नंतर काढतो का कधी तुळशीची 4 दिवस, ती चहा जर नाही पिला तर भागतय, पण भाकर नाही खाल्ली तर भागत नाही. तुम्हाला भाकरी खावाच लागते ना. मग अजून 2-4 वर्ष लागते रासायनिक खत बंद व्हायला. लगेच आता बंद होत नाही, किंवा लगेच शेतकरी आमचं बी ऐकत नाहीत. रासायनिक खत टाकू नका म्हणल्यावर म्हणते लई वाटळ होतंय, मग पिकच येत